नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत. आज आपण SSC GDचा झालेला 12 जानेवारी 2023चा शिफ्ट 2चा पेपर पाहणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्न होमवर्कसाठी देणार आहे. मॅथचे 1-2 असतील किंवा रिझनिंगचे 1-2 असतील, तर ते तुम्ही नक्की सोडवत जा आणि कमेंटमध्ये मला त्याचे आन्सर सांगत जा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होमवर्कसाठी 1-2 प्रश्न दिलेलेच आहेत. तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. आणि आपण सुरुवातीला पाहणार आहोत सामान्य ज्ञानावरील प्रश्न. पहिला प्रश्न आहे, इंग्रजांनी अवध केव्हा काबीज केले? तर इंग्रजांनी अवध काबीज केले 1856 साली. त्यानंतर भारतातील 11व्या पंचवार्षिक योजनेची थीम काय होती? आपण काल पेपर पाहिला, त्यामध्ये पण पंचवार्षिक योजनेवर प्रश्न होता की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावरती भर देण्यात आला होता, कशाच्या विकासावरती? तर शेतीच्या. त्याचा कालावधी पण मी तुम्हाला सांगितले की 5-5 वर्ष लक्षात ठेवा. 1951 ते 56, परत 56 ते 61, 61 ते 66. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे की 11व्या पंचवार्षिक योजनेची थीम काय होती? म्हणजे तुम्हाला पंचवार्षिक योजना करून जाणंच आहे कंपल्सरी, तुमच्या हातचे मार्क्स आहेत हे. तर याचं थीम होती जलद आणि अधिक समावेशक विकासाच्या दिशेने. यानंतर पुढील प्रश्न आहे, डॅश फक्त वनस्पतींच्या पेशीमध्ये असतात? तर वनस्पतीच्या पेशीमध्ये फक्त काय असतात? तर प्लास्टिड्स असतात. त्यानंतर जुलै 2022मध्ये युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाचे आजीवन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर निवड झालेली आहे जगनमोहन रेड्डी यांची. काय म्हणून झालेली आहे? युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाचे आजीवन अध्यक्ष म्हणून. यानंतर खालीलपैकी कोणता सरकारच्या महसुली अर्थसंकल्पाचा भाग नाही म्हटलेला आहे? तर भांडवली खर्चाची योजना हा सरकारच्या महसुली खर्चाचा अर्थसंकल्पाचा भाग नाही आहे. यानंतर पुढील प्रश्न, व्यापार केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य व्यापाराचे मानले जाते. डॅश व्यापाराचे मानले जाते? तर ते प्रमाण व्यापाराचे मानले जाते. व्यापार केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. त्यानंतर निशिगंधी नृत्य उत्सव भारतातील कोणत्या राज्यात केला जातो? नृत्य प्रकारावरती हमखास प्रश्न विचारलेला आहे एक. तर निशिगंधी नृत्य उत्सव जो आहे तो भारतामधील केरळ राज्यात साजरा केला जातो. खालीलपैकी कोणते तेलबिया रब्बी पीक आणि खरीप पीक म्हणून घेतले जातात? तर कोणते घेतले जातात? एरंडेल बिया, तुम्हा सर्वांना माहिती असेल. यानंतर भारतीय राष्ट्रीय खेळ 2022ची 36वी आवृत्ती राज्यात आयोजित करण्यात आली होती. तर कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? तर ती आली होती गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. शास्त्रीय नृत्यांगना, परत दुसरा प्रश्न नृत्य प्रकारावरती. अलरमेल वल्ली ज्यांना डॅशसाठी ओळखले जाते यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ते आहेत भरतनाट्यम यासाठी ओळखले जातात अलरमेल वल्ली यांना. आपला शास्त्रीय नृत्य प्रकार, त्याच्याशी संबंधित व्यक्ती, हे दोन्ही व्हिडिओ आहेत, तुम्ही प्लेलिस्ट चेक करा, तुम्हाला मिळून जातील. ऋग्वेद हा डॅश स्त्रोतांचा संग्रह आहे? तर ऋग्वेद हा 1028 स्त्रोतांचा संग्रह आहे. मेघालयातील कोणत्या टेकड्यावर सर्वाधिक पाऊस पडतो? तर मेघालयातील खासी हिल्स या टेकड्यावर सर्वाधिक पाऊस पडतो. त्यानंतर स्कॅलेराइट हे खनिज खालीलपैकी कोणत्या धातूचे आहे? तर ते आहे झिंक या धातूचे आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 डॅशशी संबंधित आहे. राज्यघटनेवरती हमखास प्रश्न विचारलेले आहेत. कोणत्या देशाकडून काय घेतले यावरती. परत राज्यपालाचं कलम विचारलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रपतीची पात्रता विचारलेली आहे. त्यामुळे हे सगळे पॉईंट लक्षात घेऊन
फोकस करा की कुठल्या टॉपिकला तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 17 जे आहे, तुम्हा सर्वांना माहिती असेल की अस्पृश्यतेच्या अंताशी संबंधित आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या बाबतीत लोकसभा आणि राज्यसभेला समान अधिकार नाहीत म्हटलेलं आहे, तर धनविधेयक पास करणे या बाबतीत लोकसभा आणि राज्यसभेला समान अधिकार नाहीत. मग आहेत कशा बाबतीत, तर घटना दुरुस्ती, राष्ट्रपतीवर महाभियोग, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशावर महाभियोग. यानंतर मार्च 2022 मध्ये खालीलपैकी कोण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, तर योगी आदित्यनाथ आहेत. प्रसिद्ध भारतीय बॉक्सर मेरी कोम कोणत्या राज्यातील आहे. आता हा खेळावरील प्रश्न आहे, तर ती कुठली आहे मेरी कोम, मणिपूर या राज्यातील आहे. मीराबाई चानू आणि मेरी कोम या आहेत वेटलिफ्टिंग आणि या आहेत बॉक्सिंगशी संबंधित. यानंतर खालीलपैकी कोणत्या सणांना उत्सवांचा उत्सव असेही म्हटले जाते. आता हे सण एक विचारले जातात, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न दिसतच आहे. तर उत्सवांचा उत्सव असंही म्हटलं जाते. तर सण आहे हार्निवल उत्सव आणि हा कुठे साजरा केला जातो, नागालँडमध्ये, हेही लक्षात ठेवा. यानंतर डॅश हा वस्तू किंवा सेवांच्या आंतरराज्य पुरवठ्यावर कर आकारणे आणि संकलनासाठी तरतूद करण्यासाठी पारित करण्यात आला होता. काय पारित करण्यात आला होता, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा. कोणता देश त्रिपुराला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांनी वेढलेला आहे, तर तो देश आहे बांगलादेश, जो त्रिपुराला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांनी वेढलेला आहे. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत आणि पहिलाच प्रश्न आहे, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायी मध्ये दिसतो. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न हा तुम्हाला हमखास एक रिझनिंगमध्ये आहे, जो की अतिशय सोपा आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की पीनट, पीजंट, पीकॉक, पीच आणि पेन्सिल आहे. आता PEA सर्व ठिकाणी दिसत आहे. तर PEAC सुरुवातीला येणार, PEA, COCK यानंतर हे सुरुवातीला काय येणार, C. अल्फाबेटिकल प्रमाणे तुम्हाला बघायचं आहे, तेवढा अवघड हा प्रश्न नाही आहे. त्यानंतर PEAC H येणार, PEACH येणार. H नंतर काय येतं, K येतं, म्हणजे PEACK येणार. म्हणजेच काय येणार, अगोदर 4 येणार, त्यानंतर काय येणार, 3 येणार. ऑप्शन नंबर 3 कटला आणि 4 कटला, कारण 4 आणि 3 सुरुवातीला येणार आहेत. आता तिसऱ्या शब्दावरून आपण ठरवू शकतो. तर तिसरा शब्द कोणता आहे, PEAN येणार, कारण S सुरुवातीला येतं का, नाही, N अगोदर येतं. म्हणजेच काय येणार, 4, 3 आणि 1. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खाली दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती निवडा. फोकस करा की नेमकं कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या पद्धतीचे आकृत्यावरील प्रश्न आहेत. आरशातील प्रतिमा हमखास एक प्रश्न आहे. या प्रकारच्या आकृत्या नेक्स्ट कोणती येईल यावर हमखास प्रश्न आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे, सिरीजप्रमाणे मगाशीच पाहिला, यावरती पण प्रश्न आहेत. बैठक व्यवस्थेवर विचारलेले आहेत. म्हणजे हे टॉपिक तुम्ही करून जा, यावरती हमखास प्रश्न पडणारच आहेत. आता इथं जी आकृती येणार आहे ती कोणत्या प्रकारची येईल, तर या प्रकारची आकृती येईल. ऑप्शन नंबर 4 प्रमाणे येणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. आता जी अंकमालिका आहे 5 आहे, 13 आहे, 29 आहे. प्रश्नचिन्ह 125 आणि 253. आता जर तुम्ही निरीक्षण केलं या ठिकाणी तर काय दिसून येईल, 5 गुणिले 2 अधिक 3 म्हणजे किती आलं, 13. 13 गुणाकारामध्ये 2 अधिक 3 किती आलं, 13 दूनी 26 आणि 3 29. आता काय येणार मग,
29 गुणिले 2 अधिक 3, 29 दुने किती येणार 58, 59, 60, 61 येणार या ठिकाणी. परत 61 गुणिले 2 करा आणि अधिक 3 बघा येतं का बघा 125, तर येतं. बे एक बे बे सख्ख 12 आणि हे 3 किती 25, म्हणजे आलं का 125. हो, तर इथं सिरीज काय होती गुणिले 2 अधिक 3, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 4 61. यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये TRUTH ला UQVSI असे कोड केले जाते आणि फर्स्टला GHSRU असे कोड केले जाते. त्याच भाषेमध्ये व्हाईट कसे कोडित केले जाईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशासाठी विचारलेला आहे, व्हाईटसाठी विचारलेला आहे. तर या सुरुवातीला काय करायचं आहे, याच्या समोरील अक्षर घ्यायचं आहे, म्हणजे W नंतर काय येणार X येणार. त्यानंतर +1 करा आणि -1 करा. आता Hच्या अगोदर काय येणार G येणार, परत I नंतर काय येणार J येणार. X G आणि J कोणत्या ठिकाणी दिसत आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसत आहे. यामध्ये नाही, यामध्ये नाही, यामध्ये नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 1 असणार आहे. इथे सिरीज कोणती होती +1 -1. यानंतर 6व्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 13चा वर्ग आहे 169, त्यानंतर 15चा वर्ग आहे 225, म्हणजे पुढे काय येणार आहे 17चा वर्ग येणार आहे 289, म्हणजे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी येणार आहे. आणि त्यामधून काय केलेलं आहे, म्हणजे इथे 13चा वर्ग 15चा वर्ग या ठिकाणी काय येणार 17चा वर्ग येणार. आणि या दोन संख्यामधील फरक एक लगतच्या -13 -15 -17 असाही आहे, दोन्ही लॉजिक लागू शकतात. यानंतर G अधिक H, आता नातेसंबंधावरील प्रश्न तुम्हाला फक्त असेच दिसून येत आहेत, न की ते सिंगल लाईनचे प्रश्न. प्रत्येक वेळेस तुम्हाला चिन्ह दिलेले आहेत, त्यांचे अर्थ दिलेले आहेत आणि त्यावरून नातेसंबंधाचा अर्थ काढण्यासाठी सांगितलेला आहे. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे, आता अधिकसाठी काय म्हटलेलं आहे, अधिकसाठी आहे मुलगी, त्यानंतर वजासाठी आहे पती आणि गुणाकारासाठी काय आहे भाऊ आहे. A अधिक Q, आता अधिक म्हणजे काय मुलगी, म्हणजेच काय A ही मुलगी आहे कोणाची Qची. आता Q वजा R म्हणजे Q हा R चा पती आहे, Q हा R चा पती आहे, ही झाली पत्नी त्याची. त्यानंतर R अधिक K, अधिकचा अर्थ मुलगी, म्हणजे R ही मुलगी आहे कोणाची K ची मुलगी आहे. त्यानंतर K वजा Y, म्हणजे K हा पती आहे कोणाचा Y चा, Y ही पत्नी झाली. आता काय म्हटलेलं आहे की K चा A शी कसा संबंध आहे, ये कोणत्या ठिकाणी आहे, या ठिकाणी येचे हे आई वडील आहेत, ही आईची काय आहेत आईचे आई वडील आहेत, म्हणजे हिचे काय असणार आहेत आजोबा असणार आहेत. के कोण आहेत आजोबा आहेत, म्हणजे तिथं काय दिलेलं आहे ऑप्शन नाना. यानंतर पर्याय निवडा जो 5व्या पदाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे आणि चौथे पद तिसऱ्या पदाशी संबंधित आहे. आता या ठिकाणी काय MUSK दिलेलं आहे, ए मध्ये किती प्लस केले त्यानंतर ई आलं, +4 केले म्हणजे +4 करा, तर +4 केल्यानंतर काय येईल Q येणार. त्यानंतर
+4 केल्यानंतर -4 करायचे आहेत. काय येणार? परत Q येणार. म्हणजे +4 -4. त्यानंतर +5 करायचे आहेत, X येतील आणि -5 करायचे आहेत, F येतील. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लॉजिक आहे +4 -4 आणि +5 आणि -5. आता बैठक व्यवस्थेवरील प्रश्न. आता प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक पेपरमध्ये एक बैठक व्यवस्थेवरील प्रश्न आहे म्हणजे आहेच, हमखास आहेत. आणि हे टॉपिक तुम्ही करून जा, तुम्हाला मार्क मिळणार म्हणजे मिळणार. त्यानंतर आता 6 मुली आहेत आणि टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. आपण डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. सहा मुली आहेत आणि त्या टेबलाच्या मध्यभागी तोंड करून गोलाकार टेबलाभोवती बसलेल्या आहेत. आता 6 आहेत, त्यानुसार काढूया. 1 2 3 4 5 आणि 6 अशा पद्धतीने येतील. काय म्हटलेलं आहे? यस हा आरच्या डावीकडे तिसरी बसलेली आहे. यस हा कोणाच्या डावीकडे? आरच्या. समजा मी या ठिकाणी आर घेतलं, आरची ही उजवी बाजू, ही डावी बाजू. मग यस हा आरच्या डावीकडे तिसरी बसलेली आहे, म्हणजे यस कुठे येणार? या ठिकाणी येणार. त्यानंतर पी हा आरच्या उजवीकडे लगेच शेजारी, पी हा आरच्या उजवीकडे लगेच शेजारी. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? डीच्या डावीकडे लगेच शेजारी, म्हणजे डी कुठे येणार? या ठिकाणी येणार. डीची डावी बाजू ही येणार. डीच्या लगेच डावीकडे शेजारी बसली आहे. यम हा आरच्या लगेच डावीकडे बसला आहे, म्हणजे यम कुठे येणार? या ठिकाणी, कारण ही डावी बाजू आहे. यम हा आरच्या लगेच डावीकडे बसली आहे. के यशच्या उजवीकडे लगेच शेजारी आणि यमच्या डाव्या बाजूला बसली आहे. आता यमच्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे? के बसलेला आहे. आणि यशच्या उजवीकडे, म्हणजे यशची ही उजवी बाजू. आपण सर्वांना व्यवस्थित बसवलेलं आहे दिलेल्या अटीप्रमाणे. आता प्रश्न काय आहे? डीच्या डावीकडे तिसरे कोण बसले आहे? तर डीच्या डावीकडे, डी या ठिकाणी आहे, डीची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. डीच्या डावीकडे तिसरे कोण बसलेले आहे? तर यम बसलेले आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत? तर या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 3 घेऊन पाहूया. अधिक आणि गुणाकारामध्ये बदल करायचा आहे. 3 अधिकच्या ठिकाणी गुणाकार घ्या, 78 येईल. भागाकार आहे. त्यानंतर 13 वजा 9 आणि गुणाकाराच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? अधिक 117 बरोबर काय येणार? 126. आता हे सॉल्व करूया. 3 गुणिले 78 करा. 3 8 24 ला 4, आजच्याले 2, 3 7 21 आणि 22 23, म्हणजे हे 234 आले. भागाकारामध्ये 13 वजा 9 अधिक 117 बरोबर काय? 126. 13 ने 234 ला भाग द्या. आता 13 1 13, उरले किती? 10. परत भाग. 13 8 4 दर्शे, वजा 9 अधिक 117 बरोबर 126. आता 18 मधून 9 गेले, किती राहिले? 9 अधिक 117 बरोबर 126, म्हणजेच 126 बरोबर 126. ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत डिस्टन्स फेस काय आहे? डिस्टन्स फेसला काय लिहिलं जातं? ह्यूमन सॅड. फेससाठी विचारलेलं आहे आपणास. त्यानंतर फेस स्टेअर्सला सॅड ओव्हर पॉवर असं लिहिलं जातं. आता जर तुम्ही पूर्ण न मांडता उत्तर काढू शकता. ते कसं? तर या ठिकाणी फेस दिसत आहे, या ठिकाणी फेस दिसत आहे आणि या दोन्हीमध्ये कोड कोणता सेम दिसत आहे? सॅड.
इथं पण सॅड आहे आणि इथं पण सॅड आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सेम आहे, फेस सेम आहे. म्हणजे निश्चितच यासाठी काय येणार आहे, सॅड येणार आहे. फेस या शब्दाचा कोड काय येणार आहे, सॅड येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, आता तुम्ही याप्रमाणे स्टेअर्ससाठी सुद्धा काढू शकता. हे बघा, इथं स्टेअर्स आहे आणि इथं स्टेअर्स आहे आणि या दोन्हीमध्ये काय आहे, ओव्हर पॉवर सेम आहे. हे बघा, ओव्हर पॉवर. अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण न सोडवता देखील जे विचारलं आहे त्यासाठी काढू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या प्रश्नमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती अक्षरे येतील, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर TR दिले, त्यानंतर RP -2 दिसत आहे या ठिकाणी. हे बघा, म्हणजेच या ठिकाणी काय येणार, H येणार, -2. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, या पद्धतीचे प्रश्न 1-2 तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये दिसून येत आहेत. खाली दिलेले समीकरण बरोबर बनवण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे रीतीने बदलली पाहिजेत. तर या ठिकाणी आपण बदलणार आहोत गुणाकार आणि भागाकार. 72 भागाकारामध्ये 3 अधिक 32 गुणिले 4 वजा 16 बरोबर काय येणार आहे, 136. आता हे सॉल्व करूया. 3 ने 72ला भाग दिला, किती येणार, 24 अधिक 32 गुणिले 4चा गुणाकार किती येणार, 128 वजा 16 बरोबर काय येणार, 136 येणार. आता या दोघांची बेरीज किती येणार, 152 वजा 16 बरोबर 136. म्हणजेच 136 बरोबर 136. आपण घेतलेला ऑप्शन नंबर 3 काय आहे, बरोबर आहे. यानंतर आरशाच्या प्रतिमेवरील प्रश्न आलेला आहे. दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशाला MN वर ठेवले जाईल, जसे खाली दर्शवले आहे, तर या ठिकाणी हे 9 आहे, म्हणजे याच पद्धतीने येणार आहे. हे ये आहे, ये उलट होणार आहे का, नाही, म्हणजे हा कटला आणि हा कटला आणि त्याने इथं उत्तर दिलेलं आहे डायरेक्ट ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे, फिरवणे मान्य नाही. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे, हमखास मार्क मिळवून देणारा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जो भाग आहे अंतर्निहित असलेला, तर तो भाग येणार आहे ऑप्शन नंबर 4 मधील. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर 19, 21 प्रश्नचिन्ह आहे, 134, 538, 2692. तर या ठिकाणी काय असू शकतं की 19 1 19 अधिक 2 किती आले, 21. त्यानंतर 21 दुने 42 अधिक 2 किती आलं, 44. आता 44 गुणिले 3 अधिक 2 करा, बघा येईल का, 3 चूक 12, चाला 1 3 चूक 12 आणि 1 13, 132 अधिक 2 134 आलं का, तर हो. म्हणजे सिरीज काय आहे, गुणाकारामध्ये 1 अधिक 2, गुणाकारामध्ये 2 अधिक 2, गुणाकारामध्ये 3 अधिक 2, इथं गुणाकारामध्ये 4 अधिक 2 आणि या ठिकाणी गुणाकारामध्ये 5 अधिक 2 केलेलं आहे. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 44. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागा घेणारे अक्षर समूह निवडा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर काय दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता, सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, HJ आणि L दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी +2ची सिरीज आहे. तर सुरुवातीला काय येणार आहे, तर सुरुवातीला जर आपण F घेतलं, F G आणि H
+2 केलं, Hमध्ये +2 केलं, J आलं. त्यानंतर LMN म्हणजेच +2चीच सिरीज आहे. सुरुवातीला F येणार आहे आणि सगळीकडे F आहे, फक्त ऑप्शन 4 मध्ये नाही म्हणून ऑप्शन नंबर 4 कटला. त्यानंतर +2 करत चला. या प्रश्नाचं उत्तर येईल F, J, C आणि H. 3 विधानामागे 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 दिले आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. आता विधाने दिलेली आहेत. सर्व हातमोजे बॅट आहेत आणि सर्व स्टेप बॅट आहेत. म्हणजे बॅटमध्ये हातमोजे पण येणार आहेत आणि काय येणार आहेत, स्टेप पण येणार आहेत. सर्व हातमोजे बॅट आहेत. या ठिकाणी छोटंसं काढू हातमोजेचं आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे, सर्व स्टॅप हे बॅट आहेत. सर्व स्टॅप हे काय आहेत, बॅट आहेत. म्हणजे बॅट हे पूर्ण मोठं वर्तुळ आलं. त्यानंतर इथं काय येणार, हातमोजे येणार आणि इथं काय येणार, स्टॅप येणार. आणि सर्व बॅट बॉल आहेत. सर्व बॅट काय आहेत, बॉल आहेत. अशा पद्धतीने ही डायग्राम बनेल. आता निष्कर्ष काय म्हणलेले आहेत ते पाहूया. काय म्हटलेलं आहे, सर्व स्टॅप हे बॉल आहेत. सर्व स्टॅप हे बॉल आहेत. आहेत का मध्ये, तर हो आहेत. म्हणजे हे बरोबर आहे निष्कर्ष. काही बॉल हातमोजे आहेत. काही बॉल हातमोजे आहेत का, तर हो आहेत. काही हातमोजे स्टेप आहेत. आता काही हातमोजे स्टेप आहेत असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही सांगू शकता का की हातमोजे स्टेप आहे, त्या दोघांचा संबंध दाखवलेला आहे का, तर दाखवलेला नाही. दाखवला असता तर हे असे आले असते. म्हणजेच फक्त निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे निष्कर्ष अनुसरण करतात. यानंतर पुढील प्रश्न, ABCDEFG 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसले आहेत. 7 व्यक्ती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. या 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसल्या आहेत. ADच्या डावीकडे ADच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसला आहे. A कुठं बसलेला आहे, Dच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. म्हणजे Aला आपण कुठे घेऊ शकतो, तर Aला या ठिकाणी घेऊ शकतो. Dच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर आणि D अगदी उजव्या टोकाला बसतो. इथे सांगितलेलं आहे की D अगदी उजव्या टोकाला बसतो. मग D उजव्या टोकाला बसलेला आहे. त्यानंतर A आणि F मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. या ठिकाणी आहे. मग F इकडे घेऊ शकत नाही आपण. Fला कुठे घ्यावं लागेल, या ठिकाणी घ्यावे लागेल. या दोघांमध्ये किती व्यक्ती बसतात, फक्त 2 व्यक्ती बसतात. B हे Fच्या शेजारी आहे. म्हणजे B Fच्या शेजारी म्हणजे B इथे या ठिकाणी येणार. त्यानंतर C आणि D मध्ये फक्त एकच व्यक्ती बसते. C आणि D मध्ये 1 म्हणजे C कुठे येणार, या ठिकाणी येणार. Aच्या शेजारी G लगेच नाही. काय म्हटलेलं आहे, सॉरी, Aच्या शेजारी G लगेच नाही. म्हणजे Aच्या शेजारी G येणार नाही. G इथे येऊ शकत नाही. म्हणजे G कुठे येणार, या ठिकाणी येणार. आता शिल्लक कोण राहिलं, शिल्लक राहिलं E, त्याला या ठिकाणी बसवा. आणि प्रश्न काय विचारलेला आहे, F आणि C मध्ये किती लोक बसलेले आहेत. F या ठिकाणी आहे, C या ठिकाणी आहे. यांच्यामध्ये किती लोक बसलेले आहेत, हा B, हा E आणि हा A. म्हणजे 3 लोक बसलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, पर्याय निवडा जो 5व्या पदाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे
आणि चौथे पद तिसऱ्या पदाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण ABCD लिहितो, लक्षात ठेवा ती कशी लिहायची. या पद्धतीने यम इथं लिहिलात, त्याच्या खाली यन घ्या, यमच्या खाली यन घ्या आणि हे पुढील अक्षर कंटिन्यू करा. आणि सुरुवातीला पेपरमध्ये हे काढणं मस्त आहे. इथं तुम्ही लॉजिक पाहू शकता काय आहे. आर नंतर यस आहे म्हणजे +1 केलेलं आहे. जे नंतर काय येईल, जे नंतर के येणार म्हणजे सुरुवातीला के येणार आहे. ऑप्शन नंबर 3 कट झाला, राहिले 2 ऑप्शन. त्यानंतर ए साठी झेड घेतलेला आहे म्हणजे एच्या इथं खाली काय येणार आहे, झेड येणार आहे. याच्या खाली अक्षर घेतलेला आहे म्हणजे यूच्या खाली काय येणार इथं, तर यूच्या खाली येणार आहे म्हणजे +1 करा आणि -1. ए साठी झेड घेतलेला आहे, -1 केलेला आहे. त्यानंतर यू नंतर -1 केलं तर काय येणार, टी येणार म्हणजे सुरुवातीला के, 2 नंबरला टी येणार आहे. असं एकच ऑप्शन आहे की जिथं के टी आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता यम नंतर काय येणार, यन, आणि पीच्या अगोदरचं एक अक्षर म्हणजे -1 काय येणार, ओ, म्हणजे +1 -1 या ठिकाणी ही सिरीज आहे. आणि शेवटचा प्रश्न रिझनिंगमधला, एकाच फाशाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत. 4 दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेली संख्या शोधा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 4 असलेल्या चेहऱ्याच्या विरुद्ध म्हणलेला आहे. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे म्हणजे 4 साठी काय येणार, निश्चितपणे 2 येणार. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हमखास हा एक प्रश्न आहे अतिशय सोप्या पद्धतीचा. यानंतर गणितावरील प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा याची उत्तरं. प्रश्न काय आहे, एक व्यक्ती 11 तासात प्रवाहाच्या दिशेने 88 किमीपर्यंत आणि 12 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 72 किमीपर्यंत बोट चालवू शकतो. प्रवाहाचा वेग किती आहे, तर x + y बरोबर केलं तर काय येणार, 88 छेदस्थानी 11 बरोबर हे 8 येणार म्हणजे वेग. त्यानंतर x - y विरुद्ध दिशेनं म्हटलेलं आहे म्हणजे 72 छेदस्थानी 12 बरोबर हे किती येणार, 6. या दोन्हीमधला फरक घेतला तर किती येणार आहे, 2 येणार आहे म्हणजेच किंमत किती येणार आहे, 2. मग त्या ठिकाणी x ची किंमत किती येईल, 1 येणार, 1 किलोमीटर प्रति तास. यानंतर पुढील प्रश्न, 60 लिटरच्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 2:3 आहे. दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 1:2 करण्यासाठी किती पाणी मिसळावे. आता दूध दिलेलं आहे, त्यानंतर पाणी दिलेलं आहे, यांचं प्रमाण किती दिलेलं आहे, 2:3 दिलेलं आहे म्हणजे एकूण किती झालं, 5. 2 छेदस्थानी 5 गुणाकारामध्ये 60 लिटरच्या म्हटलेलं आहे, याला भाग द्या, 5 × 5, 5 × 2 = 10, 12 × 2 हे किती आलं, 24. आता काय म्हटलेलं आहे, 1:2 करण्यासाठी किती पाणी प्रमाणात मिसावे. 60 मधून 24 वजा करा, किती येणार, 36. हे काय राहिलं, पाणी. आता दूध आणि पाण्याचं प्रमाण 1:2 करायचं आहे. मग 1 × 24 आणि 2 × 24 या ठिकाणी किती येणार, 24. या ठिकाणी किती येणार, 48. मग पाण्याचं प्रमाण 48. 48 मधून 36 गेलं तर किती येणार, 12 लिटर. किती पाणी मिसळावे लागेल, 12 लिटर. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 36, 48 आणि 90 यांचे चौथे प्रमाणपद शोधा. 36 छेदस्थानी 48 घ्या आणि 90 छेदस्थानी x घ्या या ठिकाणी. मग x बरोबर काय येणार, 48 गुणाकारामध्ये 90 छेदस्थानी 36, 12 × 36, 12 × 48, 3 ने भाग द्या.
3 त्रिक 9 म्हणजे 30, 4 त्रिक किती 12 म्हणजेच 120 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 2 उमेदवारांमधील निवडणुकीत ज्या व्यक्तीला 64% मते मिळाली ती 4340 मतांच्या बहुमताने निवडून येते. तर एकूण मते किती पडली असा हा प्रश्न आहे. तर एकूण मतदान कधी पण किती टक्के होत असतं? 100%. समजा 2 व्यक्ती आहेत ए आणि बी, मग एका व्यक्तीला 64% मते मिळाली, दुसऱ्याला किती मिळणार? 36%. या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे? 28%चा. आणि 28% बरोबर किती? 4340. एकूण मते म्हटलेलं आहे 100% बरोबर किती? म्हणजेच काय येणार? 100 गुणिले 4340 छेदस्थानी काय? 28. हे सॉल्व करा. उत्तर काय येणार? 15500 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 4 छेदस्थानी 5, 8 छेदस्थानी 15 आणि 2 छेदस्थानी 35चा मसावी शोधा. मसावी म्हटलेला आहे म्हणजे अंशाचा मसावी काढायचा, यांचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा अशा प्रश्नामध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, लेखाची चिन्हांकित किंमत खरेदी किमतीपेक्षा 25% जास्त आहे. 10% नफा मिळविण्यासाठी किंमत विक्रीवर किती सवलत असावी अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? खरेदी किमतीपेक्षा 25% जास्त आहे आणि 10% नफा मिळवण्यासाठी, म्हणजेच 125 गुणाकारामध्ये 110 आणि छेदस्थानी 100 करू. हा शून्य कटला, हा शून्य कटला आणि हे जर सॉल्व केलं तर उत्तर येणार आहे 13.63. या ठिकाणी ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. पुढील प्रश्न, 5 अंकी संख्या म्हणजे 32054 हिला 11ने भाग जातो. जर अंकांची पुनर्रचना चढत्या क्रमाने केली असेल, हे जे अंक आहेत 32054 यांची चढत्या क्रमाने जर केली तर तयार होणाऱ्या नवीन संख्येला कितीने भाग जाईल? आता सगळ्यात लहान 2 आहे, 0 घ्यायचा सुरुवातीला, पण ती अर्थपूर्ण संख्या होणार नाही. 2, 0, 3, 4 आणि 5 म्हणजेच किती आलं? तर या ठिकाणी एकक स्थानी किती आलेलं आहे? 5. आणि तुम्हाला माहिती आहे की 5ने भाग केव्हा जातो? एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर. म्हणजेच या ठिकाणी या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल? 5ने भाग जाईल. यानंतर हा प्रश्न होमवर्कसाठी आहे तुमच्यासाठी. मला कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगा. त्यानंतर पुढील प्रश्न, रक्कम P उधार घेतली होती आणि प्रत्येकी 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये परत केले होते, ज्यामध्ये प्रत्येकी रक्कम रुपये 35,280 आहे. जर व्याजाचा दर वार्षिक 5% असेल आणि व्याज वार्षिक चक्रवाढ असेल तर P चे मूल्य आहे. या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहून घेऊन पण करू शकता, पण कमेंटमध्ये मला याचं उत्तर नक्की सांगा. तर या ठिकाणी 5% म्हणजे काय येणार? 5 छेदस्थानी 100 म्हणजेच हे 1 छेदस्थानी 20. आता 20 गुणाकारामध्ये 21 करा आणि 21 गुणाकारामध्ये 21 हे किती येणार? हे येणार 441. या ठिकाणी 20 गुणाकारामध्ये 20 करा, हे किती येणार? 400. हे 420 अधिक 400 करा, 820 येणार. म्हणजे एक भाग बरोबर किती येणार? 80 येणार. पूर्ण रक्कम किती आहे? 35,280. एक भाग बरोबर 80 आलेला आहे, म्हणजेच 820 गुणाकारामध्ये 80 ते येणार 65,600. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर कपिल आणि प्रकाश मिळून 45 दिवसामध्ये एक काम करू शकतात. प्रकाश आणि पिहू मिळून 60 दिवसामध्ये काम करू शकतात. कपिल आणि पिहू मिळून 10 दिवसात हे करू शकतात.
कपिल, प्रकाश आणि पिहू मिळून किती दिवसात ते काम करू शकतात? कपिल आणि प्रकाश किती म्हटलेला आहे? 45. प्रकाश आणि पिहू 60 आणि कपिल आणि पिहू किती म्हटलेलं आहे? परत हे 60. यांचा लसावी किती येणार आहे? 180. म्हणजे पूर्ण जे 180 काम आहे ते दोघे मिळून 45 दिवसात. एका दिवसामध्ये किती? 4. हे किती? 3 आणि हे किती? 10. आता टोटल हे किती? 3. हे जे टोटल काम जे आपण बघितलं तर हे किती येणार? 10. एकूण किती आहे? 180. छेदस्थानी 10 घ्या आणि गुणाकारामध्ये 2 घ्या. गुणाकारात 2 का घेतलं? कारण दोघांनी मिळून काम केलेलं आहे आणि विचारलेलं आहे की तिघांनी मिळून सेपरेट. तर या ठिकाणी भाग द्या. 2 1 2, 2 5 10. त्यानंतर 5 ने भाग द्या. 5 त्रिक 15, 5 सक 30. म्हणजे उत्तर किती येणार? 36 दिवस. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी किती? आता समसंख्यांची जेव्हा सरासरी विचारली जाते तेव्हा त्या संख्येमध्ये फक्त 1 ॲड करायचं. म्हणजे 6 + 1 बरोबर किती येणार? 7. आणि जेव्हा विषम संख्यांची सरासरी विचारली जाते तेव्हा तीच संख्या उत्तर असते. समजा 6 विषम संख्यांची म्हणलं तर 6च उत्तर येणार. 7 विषम संख्यांची म्हणलं तर 7च येणार. आणि जेव्हा समसंख्याची विचारली जाते तेव्हा फक्त 1 ॲड करा. यानंतर पुढील प्रश्न, 30 पुरुषांनी 10 तासात 50 झाडे तोडली. 10 माणसे हे काम सोडून गेले तर 15 तासामध्ये किती झाडे तोडली? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी 30 पुरुष आहेत, 10 तासामध्ये 50 झाडे तोडतात आणि 10 माणसे हे काम सोडून गेली. उरली किती? 20. 30 होते 20. 15 तासामध्ये किती झाडे तोडणार? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे कसं येणार आहे? 30 गुणाकारामध्ये 10, छेदस्थानी 50, गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 15. आता या ठिकाणी भाग देऊ शकतो. 10 ने भाग द्या. 10 5 50, 10 त्रिक 30. परत 5 1 5, 5 दुने 10, 3 1 3, 3 5 15, 2 1 2. हे 10 येणार. 10 गुणिले 5 किती येणार? 50. म्हणजे याचं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 3. त्यानंतर एका सिलेंडरच्या आकाराची टाकीची क्षमता 5632 मीटरचा घन आहे. जर त्याच्या पायाचा व्यास 8 मीटर आहे तर त्या सिलेंडरच्या आकाराच्या टाकीची खोली काय असेल असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सूत्र वापरू शकता, पाय r वर्ग h बरोबर काय? 5632 येणार. पायची किंमत किती? 22/7. व्यास 8 आहे म्हणजे त्रिज्या किती येणार? 4. कारण व्यास हा दुप्पट असतो म्हणून त्रिज्या येणार 4 गुणिले 4. h माहिती आहे का? नाही. 5632. आता या ठिकाणी h बरोबर 5632 गुणाकारामध्ये 7, छेदस्थानी 22, गुणाकारामध्ये 4 आणि गुणाकारामध्ये 4. आता इथं अगोदर 11 ने भाग द्या. भाग जाईल 11 दुने 22, 11 5 55, 1 उरलं. 11 1 11, उरले परत 2, 11 दुने 22. या ठिकाणी परत भाग जाऊ शकतो. 4 1 4, 4 1 4, उरला 1, 4 दुने 8, उरले 3, 4 8 32. परत 4 ने भाग. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 दुने 8. इथं 2 ने भाग जाईल. 2 1 2, उरला 1, 2 सक्क 12. आणि याचं फायनल उत्तर काय येणार मग? 112 मीटर. यानंतर पुढील प्रश्न, स्टोअरच्या ₹28,500ची MRP असलेली वस्तू सवलतीनंतर ₹27,645च्या किमतीत उपलब्ध आहे. त्या वस्तूवर किती टक्के सूट दिली जाते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी किती म्हटलेलं आहे? 28,500ची ही वस्तू आहे आणि सवलतीनंतर 27,645. आणि या दोघांची जर वजाबाकी केली तुम्ही, 28,500 वजा 27,645,
तर ते हे किती येणार आहे 855 येणार आहे. म्हणजे फरक आला 855. गुणाकारामध्ये काय येणार 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता इथं 5ने भाग देऊ शकतो. 5 5 25 उरले 3, 5 7 35, 5 1 5 उरले 3, 5 7 35 आणि 5 1 5. आता या ठिकाणी डायरेक्ट 3चा भाग जाईल. 57 1 57, 57 त्रिक 171. म्हणजे सूट किती आली 3%. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर सुमन 40 किलो गहू रुपये 12.50 किलोग्रॅम दराने आणि 30 किलो गहू रुपये 14 किलो दराने खरेदी करते. एकूण 5% नफा मिळवण्यासाठी प्रति किलो किती दराने मिश्रण विकावे लागेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा. तर 12 काय म्हटलेलं आहे 5 किलोग्रॅम दराने आणि 14 किलो दराने गहू घेतलेले आहेत. हे कसे घेतलेले आहेत 40 किलो आणि 30 किलो. हे शून्य कटले, हे शून्य कटले. याचं प्रमाण घ्या 4 आणि 3 किती 7. 5% नफा म्हटलेला आहे. या ठिकाणी 50 आणि या ठिकाणी 42 येणार. म्हणजे 50 अधिक 42 छेदस्थानी किती येणार 7. हे किती येणार 92 छेदस्थानी 7. आता 92 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये 105 छेदस्थानी 100 बरोबर किती येणार आहे 1380 छेदस्थानी 100 म्हणजे 13.80 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. मुनाफ आणि सूर्य एकाच बिंदूपासून गोलाकार मार्गावर एकत्र धावू लागतात. आता हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी होमवर्कसाठी दिलेला आहे. सॉल्व करा, स्क्रीनशॉट काढा आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगा. जर चक्रवाढ व्याजाची 2 वर्षासाठी वार्षिक 10% दराने ठराविक रकमेवर गणना केली असेल, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यामधील फरक रुपये 464 असेल तर गुंतवलेली रक्कम शोधा. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवा की चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधला फरक म्हटलेला आहे. मग घ्या आणि 10% दराने ठराविक रकमेवर गणना केली असेल म्हणले PR वर्ग छेदस्थानी 100 घ्या, R वर 100चा वर्ग. आता इथं फरक किती दिलेला आहे 464. या ठिकाणी P गुणिले किती येणार 100. त्यानंतर इथं 100 गुणाकारामध्ये 100 म्हणजे हे कॅन्सल झाले आणि 464 इकडं गुणाकारामध्ये येऊन 100 होणार. म्हणजे हे किती येणार 46,400 येणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे सूत्र लक्षात ठेवा, यामुळे 2 सेकंदात तुमचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न. मुलाचे वजन 3 महिन्यात 3.2 किलोवरून 6 किलोपर्यंत वाढते. मुलाच्या वजनात टक्केवारी वाढ किती आहे. तर अगोदर किती होतं 3 किलो होतं. 3 महिन्यामध्ये 3.2 किलोवरून ते किती झालं 6 किलोपर्यंत वाढलं. म्हणजे यामधला फरक किती येणार 2.8 येणार. होतं किती 3.2, वाढलं किती 2.8. गुणाकारामध्ये काय येणार 100. दशांश चिन्ह नाही समजून भागाकार करा, कारण इथं सेम आहेत. 4 7 28, 4 8 32, 700 छेदस्थानी 8 येणार. आणि याचं सॉल्युशन केलं तर तुमचं उत्तर काय येणार 87.5%. यानंतर पुढील प्रश्न. शशी एक जुना रेफ्रिजरेटर रुपये 12,000ला विकत घेतो आणि त्याच्या दुरुस्तीसाठी रुपये 1,000 खर्च करतो. जर त्याने रेफ्रिजरेटरवर रुपये 15,000ला विकला तर त्याची नफ्याची टक्केवारी किती आहे. आता त्याने सुरुवातीला तो 12,000ला विकत घेतो आणि दुरुस्तीसाठी 1,000 त्याच्यावर खर्च करतो. म्हणजे टोटल किती त्याची खरेदी किंमत झाली 13,000 झाली आणि तो विकतोय 15,000ला. म्हणजे यांच्यामध्ये त्याला नफा कितीचा होतोय 2,000चा होतोय. 13,000वर त्याची खरेदी किंमत 13,000, नफा झाल्यावरती 2,000. गुणाकारामध्ये काय येणार 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले.
हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. शिल्लक काय राहिलं? 200 छेदस्थानी 13. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. हे कसं येईल? 13 13 1 13. त्यानंतर उरले किती? 7. 13 5 65 आणि उरले किती? 5. म्हणजे 15.5 छेदस्थानी 13%. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 9 संख्यांची सरासरी 15 आहे. जर पहिल्या 5 संख्यांची सरासरी 13 असेल आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 17 असेल तर 5वी संख्या किती असं म्हटलेलं आहे. तर पहिल्या 9 संख्यांची किती आहे? 15. 15 9 35. त्यामध्ये पहिल्या 5 किती? 13. 13 5 65. त्यानंतर दुसऱ्या 5 किती? 17. 17 5 85. याचं टोटल केलं तर हे किती होणार? 150. आणि हे 150 मधून 135 वजा केलं तर किती येणार आहेत? हे 15. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे? 15. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहूया. हा असा विषय आहे की ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क येऊ शकतात आणि तुमचा स्कोर वाढू शकतो. पहला प्रश्न है, वर्तनी की दृष्टि से शुद्ध वाक्य का चयन कीजिए. शुद्ध वाक्य कौन सा है, इसका चयन करने को कहा है. तो काम पूरा कर डालो नहीं तो जुर्माना होगा. इस समय सर्दी है इसलिए कोट पहन लो. दोष तुम्हारा है और इसका मुझे विश्वास है. दोष ऐसा होना चाहिए. वक्त निकल जाता है पर बात याद रह जाती है. यही सही है. वक्त निकल जाता है पर याद रह जाती है. या ठिकाणी चुकवलेले आहेत शब्द हे तुम्ही पाहू शकता. तुम्हारे चले जाने से मुझे बहुत दुख होगा. रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन कीजिए. आप सभी को मालूम होगा दुख. पर्यायवाची शब्द क्या आएगा? व्यथा. वह उसका चश्मा भूल गया. उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर उचित शब्द क्या होगा? वह उसका चश्मा भूल गया. तो वह अपना चश्मा भूल गया. कुछ, क्या, किसका नहीं आएगा. वह अपना चश्मा भूल गया, यही सही है. इसका अगला क्वेश्चन है इसके बाद, दिए गए वाक्य में प्रयुक्त गलत विभक्ति चिन्ह के स्थान पर सही विभक्ति चिन्ह होगा. छुट्टियों में भी सभी बच्चों का अपने मम्मी पापा के साथ घूमने जाने का कार्यक्रम बना लिया था. तो इसका सही आंसर क्या होगा? ने. अगला क्वेश्चन है, निम्नलिखित वाक्य में वाक्य के किस शब्द में वर्तनी संबंधी अशुद्धि है? तूफान से डरकर नौका पार नहीं होती. तूफान. तूफान से डरकर नौका पार नहीं होती. इसमें तूफान में अशुद्धि है. घर में गंगा बहाना मुहावरे का सही अर्थ क्या है? तो घर में सभी सुविधाएं होना. उन्होंने बोल उठे. उपरोक्त वाक्य में त्रुटि पहचान कर वाक्य शुद्ध कीजिए. वे बोल उठे, ये शुद्ध आएगा. शुद्ध अशुद्ध पर बहुत ज़्यादा क्वेश्चन है इसमें. रमेश को जब उत्तर नहीं मिला तो वह दूसरी तरफ चला गया. वाक्य में प्रयुक्त उत्तर शब्द निम्न में से किस अर्थ को व्यक्त करता है? तो उत्तर किस अर्थ को व्यक्त करता है? जवाब. जो कम बोलता है वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? जो कम बोलता है उसे क्या कहते हैं? मितभाषी कहते हैं. अपना गुस्सा काबू में करो, शांत रहो. अपना गुस्सा काबू में करो, शांत रहो. निम्न में से किस विकल्प में उपरोक्त वाक्य में प्रयुक्त शांत का विलोम नहीं दिया गया है? प्रश्न सही तरीके से पढ़िए. नहीं दिया गया है ऐसा कहा है. इसका आंसर आएगा स्थिर. जानने की इच्छा करने वाला वाक्यांश के लिए उचित शब्द क्या होगा? तो जानने की इच्छा रखने वाला उसे क्या कहते हैं? जिज्ञासु.
रेखांकित शब्द समूह के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प चुनें। आज दोपहर के बाद मैं व्यस्त हूँ। आज दोपहर के बाद मैं व्यस्त हूँ। अपराह्न, इसके लिए शब्द क्या आएगा? अपराह्न। ग्रामवास डैश उपयुक्त वाक्य में रिक्त स्थान के लिए उपयुक्त विकल्प निम्न में से क्या होगा? तो ग्रामवास से अभिप्राय होता है ग्राम में वास करना, ग्राम से वास करना, ग्राम द्वारा, ग्राम के लिए, ये सभी गलत है। सही क्या है? ग्राम में वास करना, उसे ग्रामवास कहते हैं। रोहन ने महंगा सफारी सूट पहन रखा था और उसके साथ फटे हुए चमरौदे जूते पहन रखे थे। ये तो वही हुआ। डैश रिक्त स्थान की पूर्ति उचित मुहावरे द्वारा कीजिए। आधा तीतर आधा बटेर, ये सही मुहावरा है इसके लिए। अगला सवाल है, राधा गौरवर्ण की सुंदर महिला थी। वाक्य में प्रयुक्त वर्ण शब्द निम्न में से किस अर्थ को व्यक्त करता है? तो रंग को व्यक्त करता है वर्ण ये शब्द। इसके आगे एक पैराग्राफ है। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन करें। परमात्मा ने सभी नर नारियों की आँखों में डैश दिए हैं। तो परमात्मा ने सभी नर नारियों की आँखों में क्या दिया है? आंसू दिए हैं। आँखों में आंसू ही होंगे, आँखों में मुस्कान थोड़ी ही होगी। इन्हीं आंसुओं के बल पर कोई साधारण मनुष्य डैश बन जाता है और कोई राक्षस पिघलकर फिर से डैश बन जाता है। तो इसके लिए क्या आएगा? देवता, देवता बन जाता है और कोई राक्षस पिघलकर फिर से क्या बन जाता है? फिर से सच्चा मानव बन जाता है। इसके आगे का, जिस मनुष्य में जितनी अधिक डैश होती है, तो जिस मनुष्य में जितनी अधिक दया होती है वह उतना ही कोमल, उदार और डैश इंसान बन जाता है। तो वह उतना ही कोमल, उदार और पूजनीय इंसान बन जाता है। इस प्रकार हिंदी के यहाँ क्वेश्चन समाप्त हुए। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC जीडीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण पेपर सोल्युशन पाहिलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार। खूप छान असा प्रतिसाद तुमचा भेटत आहे। असाच प्रतिसाद इथून पुढेही भेटत राहू द्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुनश्च एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते।